राज्यातील बहुसंख्य महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजपनं मुंबईत विजयोत्सव साजरा केलेला आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विजय जनतेला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्पित केलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली, त्याचंच हे फळ आहे असं असल्याचं फडणवीस म्हणाले। तर मुंबई महापालिकेत आपला विजय झाला, त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल असाही विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे। जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे। आपल्याला जबाबदारीने वागावं लागेल। जिंकल्यानंतर उन्माद नको, कोणीही उन्मादाने या ठिकाणी जिंकल्यानंतर वागणार नाही, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिलाय, पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे। या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील। सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे। आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही। तर मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या पारड्यात 118 जागा पडलेल्या आहेत, तर ठाकरे बंधूंचे 71 उमेदवार विजयी झालेले आहेत। उद्धव ठाकरेंना 65 तर राज ठाकरेंना फक्त 6 जागा मिळाल्यात। काँग्रेसने 24 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागांपर्यंत ही घसरण पाहायला मिळाली। एमआयएमची मुंबईत 8 जागांवर विजय सलामी दिली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अवघा 1 उमेदवार तर समाजवादी पार्टींनी अवघ्या 2 जागांवर विजय मिळवलेला आहे। ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची सरशी पाहायला मिळाली। ठाणे महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ ठरलाय, तर भाजप लहान भाऊ ठरलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 75 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर भाजप 28 जागांवर विजयी झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची अवघी 1 जागा आली आहे, तर मनसेला मात्र ठाण्यात भोपळा मिळालेला आहे। तर राज्यातील जनता महायुतीच्या बाजूने आहे। ठाणे तर आम्ही जिंकलंच, जनतेनं मुंबई ठाण्यात महायुतीला कौल दिलाय असं शिंदे यांच्याकडून ही भावना व्यक्त करण्यात आलेली आहे। केंद्र राज्यानंतर आता पालिकेतही महायुतीचं सरकार आलंय अशी भावना यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे। गेल्या वेळेस 67 जागा होत्या, म्हणजे इथे क्लिअर मेजॉरिटी शिवसेनेला ठाणेकरांनी स्पष्ट बहुमत दिलंय। त्याबद्दल मी ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, ठाणेकरांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे एकंदरीत मुंबईकरांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। महायुतीच्या बाजूचं वातावरण राहिलेलं आहे आणि ठाणे तर जिंकलं, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, MMR मध्ये देखील महायुतीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। मुंबईत देखील शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये। त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।